तर गाईज आता आपण आलो आहेत कळवणला. तर गाईज तुम्हाला आपण दाखवतो आता कळवणला आल्यानंतर काय नजारा येते. चैत्र महिन्यात यात्रा सुरू होणार आहे. तर गाईज तुम्हाला पण दाखवतो. पहिले तर आपण इकडं आबुनकेला आलो होतो आणि इकडचं वातावरण असं आहे एकदम खतरनाक दिसते. नारळ बिरळ आहेत इकडं, रस्त्याला गाडी चालते, मोठा हायवे. बात तो सही है. ही आपली गाडी आणि आता आपण जाऊ कळवणला. कळवणला गेल्यानंतर तुम्हाला पण दाखवू रस्त्याचं डिझाईन. तर चला. तर गाईज आता आपण कळवण रस्त्याला आलो आहे. कळवण रस्ता हा आहे. तर गाईज तुम्ही पण बघू शकता कळवण रस्त्याला आता जोरदार तयारी चालते, कारण की गडावर जायचं आहे, पायी यात्रा जाणार आहे म्हणून. तर गाईज पूर्ण रोड ब्लॉक होईल जेव्हा जत्रा चालू होईल तेव्हा. तर गाईज तुम्ही पण बघू शकता किती मोठा रस्ता आहे आणि लाईटिंग वगैरे अजून लावायची चालूच आहे. तर गाईज तुम्ही पण येणार आहेत का यात्रेला? तर गाईज पायीची यात्रा आहे आणि गडावरती डायरेक्ट जायचं राहतं. तर गाईज तुम्ही पण पहिल्यांदा ब्लॉग बघताय असं तर गाईज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तर नाही पायी जाते, कारण की अजून काही चालू झाले नाही, फक्त आत्ता तयारी चालू आहे. रस्त्याला हे भगव्या कलरचे पडदे काय वगैरे वगैरे लावायचे. तर काही जेव्हा आम्ही पण जाऊ तेव्हाचं ब्लॉग पण येईल. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. आपण आता कळवण गावामध्ये पोचलो आहे. तर काहीच कळवणपर्यंत डायरेक्ट भगव्या कलरचे पडदे लावलेले आहेत कळवणमध्ये पर्यंत. तर काय तुम्ही पण बघू शकते. तर काहीच भेटू आपण आता गडावरती डायरेक्ट जाताना. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू आपण आता गडावरती डायरेक्ट जाताना. तर गाईज फायनली घरी पोचले आणि तुम्हाला आजचं ब्लॉग नक्की आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि आता आपण भेटू पायीची यात्राला गडावरती. तर गाईज तुम्ही फॉलो केला नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये.